तर हा एक व्हिडिओ आता समोर येताना दिसतोय। बीडमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न या व्हिडिओमधनं आता अनेक जण उपस्थित करतायत। ओमकार सातपुते नाव आहे त्या व्यक्तीचं आणि तो गावातलाच आहे, कुटुंबातला एक जवळचा व्यक्ती आहे। गैरसमज आमचे दूर झालेले आहेत, आमचे वाद आपसातले मिटलेले आहेत। यावर आम्हाला हा वाद आम्हाला कुठेही पुढे आणायचा नाही आहे। आमचा वाद मिटलेला आहे पूर्वीच, परंतु जाणीवपूर्वक हा वाद परत परत काढला जातोय आणि आम्हाला ह्या विषयातून बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न आहेत। जरी चर्चा कुठलीही चालू असेल, मला ज्या जिल्ह्यातल्या गोष्टी आहेत त्याविषयी सगळे प्रश्न विचारतात। मी त्यावर असं सांगतो की ज्या गोष्टी आहेत त्यावर मला बोलण्यापेक्षा माझं जे काम आहे पुढचं, माझा जे न्याय घ्यायचा आहे, भावाची हत्या झालेली त्यावर मी बोलणं जास्त महत्त्वाचं समजतो। आणि ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू असते, त्याच्या तपास चालू असते, किंवा जे काही त्यांचे वाद आहेत घरगुती त्यावर आपण बोलणं उचित नाही। या सगळ्यावर पंकज भोयर आणि सुरेश धस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ते देखील पाहूया। आपण जर बघितलं असेल तर इतिहासात जेवढ्या कारवाई झाल्या नाही तेवढ्या कारवाया या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गुन्हेगारांवरती या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार हे या ठिकाणी करतायत। कुणाला यामधून सोडण्यात येणार नाही आणि त्यांनी ज्या ज्या काही गुन्हे केले असतील त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली, याचा शोध कसोशिएशन सुरू आहे आणि लवकरच त्याला अटक करण्यात येईल। याच्यातले अनेक व्हिडिओ हे जुन्या काळातले आहे। आपण जर बघितलं सरकार ह्या ठिकाणी सक्रियपणे काम करत आहे, पोलीस प्रशासन देखील काम करत आहे, त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या घटना त्या ठिकाणी समोर येत आहेत। हे जे चाललं ना खोक्या बोका, परत कुठं प्रकाश दादाचं काहीतरी काढायचं, जुने संदीप क्षीरसागरचे व्हिडिओ काढायचे, अरे आरोपी व्हायला भाजीपाला आहे काय? कसे बी आरोपी होतात का काय? कशात बी कशाचा काही संबंध नसताना काही नसताना आरोपी कसे होतील? उचलली जीभ लावली टाळ्याला, असं चालत नाही। तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे गेम चालतात। आणि याच संदर्भात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती ऐकूया। बीड जिल्ह्यामध्ये हे व्हिडिओज वगैरे कधीचे आहेत, काय आहेत? आताच बरेच प्रकार काही उघड केले जात आहेत किंवा उघड होत आहेत, किंवा त्याच्यात आता छोटे छोटे विषय सुद्धा असू शकतात। कुणाचं शेताचं, कुठलं गावातला छोटा विषय, असे छोट्या मोठ्या म्हणजे किरकोळ भांडणं होण्याचा प्रकार घडत असतो। मग त्याच्यात आता ही कसा प्रकार आहे, कसा व्हिडिओचं काय आहे बघितल्यावरच बोललं पाहिजे। आणि तसा दादा खिंडकरच्या बाबतीत मला नाही सांगता येणार की त्याची काही टोळी वगैरे आहे म्हणून, कारण तो तसा चांगला मुलगा आहे, त्याचं वाटत नाही। पण आता जर हे असं घडलेलं असेल तर कुणीही असेल तरी कायद्याच्या याच्याप्रमाणे त्याची त्याला ही झालीच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।